नमस्कार, स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत। धुळे बस स्थानकातील काँक्रिटीकरण कामाचे शिंदे गटाचे सचिव चौधरी आमदार मंजुताई गावित यांच्या हस्ते झाला शुभारंभ। धुळे शहरातील मध्यवर्ती बस स्थानक परिसराच्या काँक्रिटीकरण कामाचे आज शिंदे गट शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी आमदार मंजुताई गावित यांच्या हस्ते झाले। धुळे बस स्थानकाच्या दुरावस्थेमुळे प्रवाशांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत होता। दरम्यान परिसरात पडलेल्या खड्ड्यांमुळे रोज छोटे मोठे अपघात देखील या ठिकाणी होत होते। या समस्येवर तोडगा काढण्यासाठी शिंदे गट शिवसेनेचे जिल्हा प्रमुख मनोज मोरे यांच्या मागणीनुसार धुळे बस स्थानक परिसरातील काँक्रिटीकरणासाठी तब्बल 4 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला। या निधीच्या उपयोगाने बस स्थानकाचा विकास करण्याचा संकल्प करण्यात आला असल्याची प्रतिक्रिया भूमिपूजनाप्रसंगी देण्यात आली। दरम्यान आजच्या या भूमिपूजनाप्रसंगी शिंदे गट शिवसेनेचे जिल्हा प्रमुख मनोज मोरे, महानगर प्रमुख संजय वाल्ले यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। अत्यंत दुरावस्था झालेल्या या धुळे बस स्थानकामध्ये रोज अपघात होत होते। पाण्या पावसाळ्याच्या दिवसामध्ये तर गाड्या पडून, छोट्या मोठ्या मोटरसायकली पडून, पायी चालणारा देखील हात मोडून घेत होता। अशी परिस्थिती असताना प्रवाशांची प्रचंड गैरसोय या धुळे जिल्ह्यातील प्रवाशांची बस स्थानकावर येणाऱ्या प्रवाशांची होत होती। त्यामुळे या बस स्थानकाचं नूतनीकरण झालं पाहिजे ही मागणी घेऊन आम्ही महाराष्ट्राचे लोकनायक मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडे मागणी केली। शिंदे साहेबांनी तात्काळ त्यावेळेस 20 कोटी रुपयाचा निधी नूतनीकरणासाठी मंजूर केला, परंतु शासकीय ज्या काही परवानग्या असतील, जो काही प्रोसेस असेल तिच्यामध्ये थोडा वेळ जात होता। मग ज्यावेळेस धुळे जिल्हा शिवसेना कार्यालयाचं उद्घाटनाचा कार्यक्रम झाला त्यावेळेस युवा खासदार संसदरत्न डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब, कृषी आपले आताचे शिक्षण मंत्री आदरणीय दादासाहेब भुसे, उद्योग मंत्री उदय सामंत साहेब आणि आमचे सचिव भाऊसाहेब चौधरी ज्यावेळेस जिल्हा कार्यालयाच्या उद्घाटनासाठी आले त्यावेळेस देखील त्यांनी आम्ही कोल्हापूरच्या आमच्या अधिवेशनामध्ये मागणी केली होती की जर बस स्टँडला नूतनीकरणाला जर वेळ लागत असेल तर आम्हाला तात्पुरतं तुम्ही हे जे रस्त्यांचं दुरावस्था झालेली याच्यासाठी निधी द्यावा। आणि मग ते ज्यावेळेस धुळे जिल्हा कार्यालयाच्या उद्घाटनाला आले त्यावेळेस त्यांनी तात्काळ 4 कोटी रुपये निधी मंजूर करून धुळे जिल्ह्यासाठी जवळपास 10 कोटी 35 लाखाचा निधी दिला होता। त्यापैकी 4 कोटीचं काम धुळे बस स्थानकामध्ये झालेलं सुरू करायचं आहे। आणि आज आमचे शिवसेनेचे सचिव भाऊसाहेब चौधरी, आमचे आमदार मंजुताई गावित, जिल्हा प्रमुख डॉक्टर तुळशीरामजी गावित, महानगर प्रमुख संजय वाल्ले, आमचे सर्व शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या समेत आज या कामाचं भूमिपूजन झालेलं आहे।